श्री गोपाळ कृष्ण भगवान की जय। लीळा नंबर 35। ब्रह्मा विष्णू महादेव तिन्ही समान देव लोकातील मुक्ती व देह विद्यादीचे निरूपण। एके दिवशी भट्टोबासांनी विचारले, जीजी हे इंद्रादी कोणाला जीव म्हणतात आणि ब्रह्मादी कोणाला जीव म्हणतात? सर्वज्ञांनी म्हटले, वानर्या, इंद्रादिका अनात्मा आत्मप्रतीती, ब्रह्मादिका आत्मा आत्मप्रतीती। भट्टोबासांनी म्हटले, जीजी अनात्मा तो कशाला म्हणावा आणि आत्मा तो कशाला म्हणावा? मग त्याचे व्याख्यान सर्वज्ञांनी सांगितले। एके दिवशी महादायसाने विचारले, जीजी आज पुराणात असे ऐकले की ब्रह्मा विष्णू महादेव ह्या तिन्ही देवांमध्ये एकाहून एक अधिक गुणा नाही। जो अधिक गुणा म्हणेल त्याला महादोष घडेल, तर हे खरं आहे का? सर्वज्ञांनी म्हटले, बाई कोण्या एका अर्थाने खरे आहे, बाकी नाही। ते कसे जी? सर्वज्ञांनी म्हटले, बाई तिन्ही ग्रामे तिन्ही राणे समानीची या अर्थाने खरे आहे, दुसऱ्या अर्थाने नाही। हो जी, म्हणून श्रीचरणा लागली। एके वेळी भट्टोबासांनी विचारले, जीजी इतर शास्त्रात ज्ञान भक्ती वैराग्य असून ते जीवाला जन्म मृत्यूच्या बंधनापासून सोडविणारे नाही, ते का? सर्वज्ञांनी म्हटले, ब्रह्मविद्येची सारखी वाटणी इतर विद्याचे ठाई अति, परंतु त्याने जीव जन्म मृत्यूच्या बंधनापासून सुटत नाही, कारण मोक्ष मार्गी जीवाचे मळ जाती विद्या मार्गी आच्छदाती। एके वेळी भट्टोबासांनी विचारले, जीजी सर्वज्ञांना जे अनुसरती ते प्रमादीय बोली जेती, ते सृष्टी शून्य वय, त्यात एकाला परमार्गाची अडणीची क्रिया घडते, एक स्वतः आपला प्राण देतो, त्याला काय होते जी? सर्वज्ञांनी म्हटले, वानर्या त्याला देहविद्या होते। जसे ज्ञानी यासी पाठी घालीती तसा प्रकार। भट्टोबासांनी म्हटले, जीजी देहविद्या झाल्यावर काय होते? सर्वज्ञांनी म्हटले, देहविद्ये देह प्रकाशे देही भूते तन्मात्रापर्यंत उरेती, साते अंश झडती, एकाकार वृत्ती उरे, हेमकार्य होय, वज्रक्राय होय। हो जी, श्री गोपाळ कृष्ण भगवान की जय।